या ठिकाणं आपण आहोत एका केळीबागेमध्ये आणि या ठिकाणं आपण केळीबागेच्या लागवडीपूर्वीची जमिनीची मशागत तिथपासून ते लागवडीतील 2 रोपातील आणि 2 ओळीतील अंतर या संदर्भात आणि तसेच खतांची निवड, त्यानंतरनं पिकांना लागणारी विविध बुरशीनाशके, संजीवके आणि जे काही इतर जैविक औषधं असतात, तर की जे पिकांच्या वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये गरजेनुसार ती पिकांना गरजेची असतात. तर त्यांची निवड, त्यांचा पिकांमध्ये वापर केल्याने होणारे बदल हे आपण प्रत्यक्षात पिकांमधील ग्रोथ ज्याला म्हणतो आपण, किंवा व्हेजिटिव्ह असेल, क्लोरोफिलची ग्रोथ असेल किंवा इतर ज्या काही समस्या निर्माण होतात तर त्या होऊ नयेत म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारची पिकांमधील संजीवके, औषधे, नंतर कीटकनाशके, बुरशीनाशके वापरत असतो. तर ड्रेंचिंग करताना कोणते औषध वापरावीत, पोंग्यामध्ये पोंग्यामध्ये औषध कोणते ओतावीत, तसेच या ठिकाणं केळीबागेमधील पिकाला दिलेली जी खतं आहेत किंवा जी फर्टिलायझर आहेत ती जमिनीतून पिकाला अवेलेबल होतात की नाही, तसेच बागेमध्ये येणारा नेमॅटोड किंवा ज्याला आपण सूत्रकृमी म्हणतो तो नियंत्रण कसा करावा, त्यावरती कोणती औषधं प्रभावीपणे काम करतात, याविषयी पण आपण सविस्तर असं मार्गदर्शन करतो. आणि पिकाच्या गरजेनुसार आणि पिकाच्या वाढीच्या कालावधीनुसार कोणती खतं द्यावीत, तसंच ती कोणत्या खतांबरोबर द्यावीत, कोणते न्यूट्रिएंट वापरावेत, कोणते कशामध्ये मिक्स होतात, कोणती कशामध्ये मिक्स होत नाही आहेत, या संदर्भात आपण काय करत असतो, सविस्तर असं मार्गदर्शन करत असतो. आणि यापूर्वीचा आपला एक व्हिडिओ आहे, तर तो एकदा पाहून घ्या. कारण असं की तो बाग हा पूर्णपणे गारपिटीनं नुकसानग्रस्त झाला होता, परंतु त्या ठिकाणं तो बाग आपण एक्सपोर्ट केलेला आहे. सांगण्याचं कारण एकच की मार्गदर्शन हे योग्य असावं आणि त्या पिकाला कशाची गरज आहे, कशाच्या कमतरता आहेत आणि पीक आपल्याला निरोगी आणि सशक्त तयार करण्यासाठी आणि दर्जेदार उत्पादन मिळण्यासाठी आपल्याला त्यावरती लागवडीपासून ते काढणीपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यातील वेगवेगळी कामं ही दैनंदिन डे बाय डे शेड्यूलनुसार करावी लागतात. तर या संदर्भात आपण मार्गदर्शन करतो. तर यासाठी संपर्क नंबर आहे 73 97 86 97 97. धन्यवाद.